सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे। आज मी आपल्यासोबत ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे दिनेश मनोज गादगे। दिनेश गादगे हा विद्यार्थी चितळी पुतळी या गावचा, चितळी पुतळी तालुका जिल्हा जालना। दिनेश हा इयत्ता 4थी मध्ये असताना गुरुकुलमध्ये आला होता। इयत्ता 4थी 5वी 6वी 7वी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2016-17, 17-18, 18-19 आणि 19-20 असे 4 वर्ष दिनेश गुरुकुलमध्ये होता। गुरुकुलमध्ये असताना दिनेशचा शैक्षणिक बेस खूप चांगला होता, म्हणजे त्याला मराठी वाचता यायचं, गणिताच्या सर्व क्रिया यायच्या, इंग्रजी सुद्धा त्याची खूप छान होती। 7वी पर्यंत गुरुकुलमध्ये राहिला, नंतर पुढील शिक्षण त्याने आपल्या गावाकडे पूर्ण केलं आणि 10वीला त्याने 82% मार्क्स मिळवले, 82%। त्यानंतर 12वी सायन्स मध्ये दिनेशने 73% 73% मार्क्स मिळवले आणि 12वी सायन्सच्या नंतर दिनेशने BCA इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केला। BCA इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर दिनेशने सोलार इलेक्ट्रिशियन हा कोर्स सुद्धा पूर्ण केला आणि गेल्या वर्षी त्याने टाटा सोलार मध्ये 1 वर्ष अनुभव म्हणून इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे, म्हणजे 1 वर्ष त्याने टाटा सोलार मध्ये काम केलेलं आहे। दिनेशचं पुढील स्वप्न असं आहे की जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड म्हणजे एकंदरीत मराठवाड्यामध्ये जेवढे टाटा कंपनीचे सोलार प्लांट आहेत तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करण्याचं दिनेशचं स्वप्न आहे। त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि ज्या ठिकाणी प्लांट आहेत तर त्या प्लांटवरती कुठलाही जर फॉल्ट झाला तर तो फॉल्ट दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करण्याचं त्याचं स्वप्न आहे। दिनेशने आतापर्यंत तिरुअनंतपुरम, हिंगोली या ठिकाणी हे काम करण्याचा अनुभव घेतलेला आहे। तो लवकरच मराठवाड्यातील टाटा सोलार मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणार आहे, हे त्याचं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे। दिनेशच्या या सक्सेस स्टोरी मधून आपण हे शिकूयात की दिनेशने इतर मुलांपेक्षा वेगळा विचार केलेला आहे। नीट, CET, JEE हे तर कॉमन उत्तर झाले सगळ्यांचे, पण दिनेशने BCA इंजिनिअरिंग पूर्ण केल्याच्या नंतर सोलार इलेक्ट्रिशियनचा कोर्स सुद्धा पूर्ण केला आणि मराठवाड्यातील टाटा सोलार मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करण्याचं त्याचं स्वप्न आहे। म्हणजे आपण इतर मुलांपेक्षा वेगळा विचार केला पाहिजे, हे आपण दिनेशच्या स्टोरी मधून शिकूयात। गुरुकुलमध्ये असताना दिनेशच्या वडिलांची एक विशेषता अशी होती की दिनेशचे वडील प्रत्येक पालक भेटीला गुरुकुलमध्ये हजर असायचे। दिनेशच्या वह्या चेक करायचे, दिनेशचं हस्ताक्षर चेक करायचे, त्याचं लेखन वाचन चेक करायचे, दिनेशची प्रगती फाईल चेक करायचे आणि पालक मेळाव्यामध्ये, पालक भेटीमध्ये शिक्षकांसोबत संवाद साधायचे। म्हणजे ज्या मुलांच्या वडिलांचं लहानपणापासून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष आहे ते मुलं भविष्यात यशस्वी होतातच, हा दुसरा एक महत्त्वाचा बोध आपण दिनेशच्या स्टोरी मधून घेऊयात। दिनेशचे पालक म्हणजे मनोजराव गादगे हे पहिल्यापासून खूप जागृत पालक होते। 4 वर्ष ते प्रत्येक पालक भेटीला यायचे आणि त्याचा अभ्यास चेक करायचे, म्हणून पालकांनी प्रत्येक पालक भेटीला गुरुकुलमध्ये हजर राहिले पाहिजे आणि आपल्या मुलाचा अभ्यास बघितला पाहिजे, हा महत्त्वाचा बोध आपण दिनेशच्या स्टोरी मधून घेऊयात। या ठिकाणी दिनेश गादगे या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी सर्वांना सांगून थांबतो। धन्यवाद।